छत्रपती संभाजीनगर शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसतंय। मुकुंदवाडी परिसरात मध्यरात्री पायी जाणाऱ्या एका तरुणावर लोखंडी दांड्याने हल्ला करून त्यांच्याकडील 27,000 रुपये रोख रक्कम लुटून अज्ञात आरोपी फरार झालाय। ही घटना दिनांक 24 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास रामनगर कमानजवळ बुद्ध विहारासमोर घडली। या प्रकरणी सिद्धांत शेषराव वीर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ते सिडको बस स्थानकावर उतरून ऑटोने रामनगर कमानजवळ आले होते। तेथून ते घराकडे पायी जात असताना एक तरुण लाल रंगाच्या CBZ मोटरसायकलवर उभा होता। त्या आरोपीने फिर्यादीकडे सुना डब्बी मागितली, मात्र सिद्धांत यांनी सुना नसल्याचं सांगून पुढे जात असताना आरोपीने मागून लोखंडी रॉडनं कमरेवर आणि पायावर वार करत त्यांना खाली पाडलं। या हल्ल्यात जखमी झालेल्या सिद्धांत यांच्या पॅन्टच्या खिशातून आरोपीने 27,000 रुपये रोख बळजबरीने काढून घेतले आणि मोटरसायकलवरून फरार झाला। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक घोरपडे पुढील तपास करतायत। दरम्यान परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।